लक्षात आलं? काल आपण अकाउंटचे काही टाइप्स पाहिले होते आणि आज आपल्याला त्याच्या पुढच्या पॉइंटला सुरुवात करायची आहे, त्या म्हणजे काही कन्सेप्ट्स लर्न करायच्या आहेत आपल्याला, म्हणजे थोडक्यात व्याख्या. अकाउंट्समध्ये ज्या काही वेगवेगळ्या टर्म असतात त्याच्या त्या कन्सेप्ट्स क्लिअर करायच्या आहेत, टर्म्स आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. आपली आजची पहिली टर्म आहे, म्हणजे तुम्ही वहीमध्ये नाव टाकताना वरती नाव टाकणार आहात व्हेरियस टर्म्स. वेगवेगळ्या आपल्याला टर्म लर्न करायच्या आहेत. राहील लक्षात? याच्यातली आजची आपली पहिली टर्म आहे ती म्हणजे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे मराठीत त्याला आपण भांडवल म्हणतो. काय असतं भांडवल? तर मला वाटतं बिझनेसमॅन जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा बिझनेसमध्ये तो जी काही इन्व्हेस्टमेंट करतो त्या इन्व्हेस्टमेंटला आपण कॅपिटल असं म्हणतो. बरोबर की नाही? मग इथे व्याख्या अशी तयार होईल, इन्व्हेस्टमेंट बाय ओनर into business. Investment by owner into business is called capital. Is called capital. ओनरने बिझनेसमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली त्याला आपण काय म्हणत असतो? कॅपिटल असं म्हणत असतो. खरे पण मग बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना पैसे कुठून आणणार? बाहेरून का आपल्या खिशातले? तर स्पेसिफिकली फ्रॉम प्रायव्हेट प्रॉपर्टी. हे लक्षात ठेवाल, फ्रॉम प्रायव्हेट प्रॉपर्टी. तर आणि तरच त्याला काय म्हणायचं? कॅपिटल. आता आपल्याला धंदा चालू करायचा आहे तर आपल्याकडे दोन ऑप्शन असतात, एक तर खिशातून पैसे टाकायचे किंवा कोणाकडून तरी कर्ज घ्यायचं. आपण त्या दोघांनाही भांडवलच म्हणतो. बोली भाषेत असा शब्द वापरला जातो, धंदा चालू करायचा आहे तर भांडवल लागेल. तर मग भांडवल कुठून आणायचं? बँकेकडून कर्ज घ्यायचं. पण अकाउंटिंग टर्ममध्ये बँकेकडून कर्ज घेतलं तर त्याला लायबिलिटी म्हणतात. हे लक्षात ठेवा. काल आपण हा शब्द शिकलोय, लायबिलिटी. कॅपिटल म्हणजे कंपल्सरी कुठले पैसे? खिशातलेच पैसे, स्वतःचेच पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले तर आणि तरच त्याला काय म्हणतात? कॅपिटल. तुम्ही दुसऱ्याकडून जर आणले असतील तर त्याला कॅपिटल म्हणत नाहीत, त्याला लायबिलिटी म्हणतात. कन्सेप्ट लक्षात राहील. दुसरी कन्सेप्ट ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे मराठीत उचल. उचल म्हणजे काय असतं? आता या इथे QR लावलेला आहे. काही पालक तर QR स्कॅन करतात आणि पैसे मला ऑनलाईन पाठवतात. पैसे कोणाच्या खात्यात जमा होत असतील? परांजपे नावाच्या खात्यात का क्लासच्या खात्यात? क्लासच्या खात्यात. बरोबर ना? म्हणजे क्लासचं सेपरेट खातं बँकेत ओपन होतं. मग जर क्लासचं एक सेपरेट खातं बँकेत ओपन होतं तर पैसे हे कोणाचे आहेत? माझे का क्लासचे? क्लासचे. म्हणजे माझे नाहीये. फक्त त्याच्याऐवजी बिझनेस मी चालवतोय असाच अर्थ होईल ना? खरे पण मग घर खर्चासाठी मला जर पैसे हवे असतील तर मला कुठून उचल घ्यावी लागेल? क्लासच्या याच्यातून. त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार? ड्रॉइंग. पण मग ड्रॉइंग म्हणजे काय? तर मला वाटतं पर्सनल एक्सपेन्सेस बाय ओनर फ्रॉम द बिझनेस इज कॉल्ड ड्रॉइंग. इज कॉल्ड ड्रॉइंग. खरे थोडक्यात हे कॅपिटलच्या विरुद्ध आहे का? कॅपिटलमध्ये ओनरने पैसे कुठे टाकले होते? बिझनेसमध्ये. आणि आता तो बिझनेसमध्ये पैसे टाकतोय का बिझनेसमधून पैसे घेतोय? बिझनेसमधून तो पैसे घेतोय. खरे म्हणजे ड्रॉइंगमुळे कॅपिटल वाढेल का कमी होईल? ड्रॉइंगमुळे कॅपिटल कमी होईल. इट रिड्युसेस कॅपिटल. याच्यामुळे कॅपिटल काय होतं? कमी होतं. मग थोडक्यात लक्षात काय आलं? महत्वाचा शब्द कुठला आहे? पर्सनल एक्सपेन्सेस. जेवढे पर्सनल एक्सपेन्सेस आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार? ड्रॉइंग. कन्सेप्ट लक्षात आली. तिसरी डेफिनेशन ॲसेट. ॲसेट म्हणजे नेमकं काय असतं?
तर संपत्ती किंवा प्रॉपर्टी, त्याला आपण ॲसेट असं म्हणतो. तुमच्या ज्या ज्या ॲसेट आहेत त्याच्यापासून तुम्हाला फायदा होतो का, त्या तुमच्या मालकीच्या आहेत का, त्याच्यावरती तुमचं स्वामित्व आहे का, हो का नाही. म्हणजेच काय, ॲसेट म्हणजे काय, तर ओनरशिप ऑफ बिझनेस. बिझनेसची ओनरशिप म्हणजे काय, ॲसेट. अजून अ थिंग, अशी वस्तू, फ्रॉम विच वी कॅन डिराईव्ह बेनिफिट. वी कॅन डिराईव्ह बेनिफिट, ज्याच्यापासून आपल्याला बेनिफिट मिळू शकतो, अशा गोष्टीला आपण काय म्हणणार, ॲसेट. विचार करा, तुम्ही ज्याला ज्याला संपत्ती म्हणतात त्या प्रत्येकापासून तुम्हाला फायदा होतो का, मग त्या सगळ्या गोष्टी या तुमची काय, ॲसेट आहे. एक शेवटची डेफिनेशन, मग हे सगळं लिहून घ्याल. लायबिलिटी म्हणजे कर्ज किंवा देणं किंवा पेएबल्स, त्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटी असं म्हणतो. याची डेफिनेशन हीच करता येईल. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, आत्ता तुम्ही जिथे बसलेला आहात ती जागा परांजपे अकॅडमीची आहे का मिस्टर परांजपेंची? म्हणजे क्लासच्या नावाने बिझनेस चालतोय. मी या क्लासचा कोण आहे, फक्त चालक आहे. शब्द असतो पहा मराठीत संचालक, जो चालवतो तो संचालक असतो. मराठीतला फार छान शब्द आहे. इंग्लिशमध्ये पण छान शब्द आहे डायरेक्टर, जो डायरेक्शन देतो तो कोण आहे, डायरेक्टर आहे. मी बिझनेसमध्ये पैसे टाकलेत. विचार करा, तुम्ही बिझनेस आहेत, मी तुम्हाला पैसे दिलेत, कॅपिटल टाकलंय बिझनेसमध्ये, मग ते तुमचे पैसे आहेत का माझे पैसे आहेत? मी बिझनेसमध्ये पैसे टाकले म्हणजे तुम्हाला पैसे दिले टू डू द बिझनेस, तर ते पैसे तुमचे आहेत का माझे आहेत? मी टाकले ना पैसे. कोणी टाकले? मी टाकले ना. तुमच्या बिझनेसमध्ये पैसे मी टाकले ना, मग ते पैसे कोणाचे, एवढा विचार काय करतात, माझे का बिझनेसचे? माझे, हो की नाही. मग बिझनेससाठी ते काय, ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी. बिझनेससाठी ते काय ठरेल, लायबिलिटी ठरेल. आणि माझ्यासाठी काय ठरेल, ॲसेट ठरेल. आणि म्हणून कॅपिटल इज लायबिलिटी ऑफ बिझनेस. कॅपिटल ही बिझनेसची काय असते, लायबिलिटी असते. अर्थ कळाला का? चला आधी एवढं लिहून घ्या, मग पुढे जाऊया. ओके, नेक्स्ट डेफिनेशन. याच्यानंतर पुढची 5वी डेफिनेशन आहे, ती म्हणजे गुड्स. गुड्स म्हणजे माल. गुड्स काय असतात? मला वाटतं दुकानाचा प्रकार बदलला तर गुड्सची डेफिनेशन पण बदलेल का प्रत्येक दुकानासाठी गुड्स एकच गोष्ट असेल? किराणा दुकानासाठी गुड्स काय असतील, कपड्याच्या दुकानासाठी गुड्स काय असतील, स्टेशनरीसाठी गुड्स काय असतील, हार्डवेअरसाठी गुड्स काय असतील, तेच का वेगवेगळे? पण मग त्याची डेफिनेशन कशी करता येईल? तर त्याची डेफिनेशन अशी करता येईल, अ कमोडिटी, अशी वस्तू, in which business trades. In which business trades. ट्रेड्स म्हणजे अशी वस्तू की ज्याच्यात बिझनेस काय करतो, खरेदी विक्री करतो, त्याला आपण काय म्हणणार, गुड्स असं म्हणणार. आता विचार करा, बिझनेसचा प्रकार बदलला की खरेदी विक्री करणाऱ्या आयटमचा प्रकार बदलतो का? मग तो जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे त्या दुकानासाठी काय झाला, गुड्स. महत्वाची गोष्ट, अकाउंटन्सीमध्ये इन अकाउंट्स परचेस अँड सेल्स वर्ड्स आर यूज्ड फॉर ओनली गुड्स. हे लक्षात राहू द्या, फॉर ओनली गुड्स.
अकाउंटन्सीमध्ये अकाउंटन्सीत परचेस आणि सेल हे शब्द फक्त कशासाठी वापरले जातात? गुड्ससाठीच वापरले जातात. म्हणजे नेमकं काय होत? आपलं डेली लाईफ आठवा. आपण कपडे बाजारात गेलो तर त्याला पण खरेदीच म्हणतो. किराणा माल घेतला तर त्याला पण खरेदीच म्हणतो. पुस्तकं घेतली तरी त्याला पण खरेदीच म्हणतो. मग इंग्लिशमध्ये माल घेतला तरी परचेस, कपडे घेतले तरी परचेस, काहीही घेतलं तरी परचेसच. तसंच विक्री म्हणजे कशाची पण विक्री असू शकते की नाही. मराठीत माल विकला, पुस्तकं विकले तरी त्याला विक्रीच म्हणणार आपण. पण अकाउंटन्सीमध्ये परचेस आणि सेल हे दोन शब्द फक्त आणि फक्त कशासाठी वापरले जातात? गुड्ससाठीच. म्हणजे तुम्ही गुड्स विकले तरच त्याला सेल म्हणायचं. जर तुम्ही गुड्स परचेस केले तरच त्याला परचेस म्हणायचं. जर तुम्ही गुड्स सोडून दुसरी वस्तू खरेदी केली तर त्या दुसऱ्या वस्तूचं नाव लिहायचं, ती आपली ॲसेट ठरते. असं वाटतं का तुम्हाला? विचार करा, तुम्ही दुकानात बसलायत आणि दुकानामध्ये तुम्ही मालाची खरेदी विक्री करतायत. माल सोडून तुम्ही दुसरी एखादी वस्तू परचेस केली तर तो तुमचा गुड्स असेल का ती तुमची ॲसेट असेल? काय काय खरेदी करणार? दुकानात बसलायत, माल सोडून काय काय खरेदी करणार? मोबाईल घेणार, कॉम्प्युटर घेणार, फर्निचर घेणार, अजून काय घेणार? कपाट घेणार, मशिनरी घेणार, जमीन घेणार, बिल्डिंग घेणार, इन्व्हेस्टमेंट घेणार, शेअर्स घेणार. माल सोडून या वस्तू विकत घेतल्या तर या सगळ्या वस्तू आपली काय ठरली? ॲसेट. पण ज्या वस्तूची तुम्ही खरेदी विक्री करणार आहे ती वस्तू तुमची ॲसेट ठरते का तो माल ठरतो? तो माल ठरतो. म्हणजे मग गुड्सची व्याख्या काय तयार करता येईल? अशी वस्तू की ज्या वस्तूची आपण खरेदी विक्री करू शकतो त्या वस्तूला आपण काय म्हणणार? गुड्स. आणि ज्याची आपण खरेदी विक्री करत नाहीत त्या वस्तूला आपण काय म्हणणार? ॲसेट. कन्सेप्ट कळाली का? याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे ती म्हणजे डेटर. डेटर म्हणजे पैसे घेणे आहे. म्हणजे अ पर्सन फ्रॉम होम वी ओज मनी. वी ओज मनी. त्या माणसाला डेटर असं म्हणतात. मला तुमच्याकडून पैसे घ्यायचे तर तुम्ही माझे डेटर आहेत. तुम्हाला समोरच्याकडून पैसे घ्यायचे तर तो तुमचा डेटर आहे. अरे मग वेगळ्या शब्दात कस्टमर कोण असेल? आपला डेटर असेल का कस्टमर? कस्टमरकडून आपल्याला पैसे घेणं असतं का आपल्याला पैसे देणं असतं? घेणं असतं. फॉर एक्झाम्पल, कस्टमर इज डेटर. कस्टमर हा कोण असतो? आपला डेटर असतो. अशीच एक डेफिनेशन आहे ती म्हणजे क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे पैसे देणे आहे. म्हणजे याच्या उलट अगदी. म्हणजे अ पर्सन टू हुम वी ओज मनी. वी ओज मनी. कारण मग सप्लायर हा कोण असतो? आपला क्रेडिटर असतो. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, सप्लायर. सप्लायर इज क्रेडिटर. सप्लायर आपला कोण असतो? क्रेडिटर असतो. तुम्हाला ही डेफिनेशन आठवते का ॲसेट आणि लायबिलिटीची? मग मला विचार करून सांगा, डेटर आणि क्रेडिटर कोण ॲसेट असेल, कोण लायबिलिटी असेल? हे पहा, लायबिलिटी म्हणजे कर्ज देणं, पेएबल, आणि ॲसेट म्हणजे संपत्ती. तर मग क्रेडिटर आणि डेटर कोण ॲसेट, कोण लायबिलिटी? डेटर ॲसेट आहे आणि क्रेडिटर लायबिलिटी. म्हणजे इट इज ॲसेट आणि इट इज लायबिलिटी. कन्सेप्ट कळाली का? चला कंप्लीट करा. एक छोटीशी रिव्हिजन. काल परवापासून काय काय लर्न केलं आपण? परवाच्या दिवशी अकाउंटचे टाईप पाहिलेत. अकाउंटचे 2 टाईप आहेत पण त्याच्यात 2 अप्रोच आहेत. पहिला अप्रोच आहे ट्रॅडिशनल अप्रोच आणि दुसरा मॉडर्न अप्रोच. ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये अकाउंटचे बेसिक 2 टाईप आहेत. पहिला पर्सनल आहे आणि दुसरा इम्पर्सनल आहे.
आणि नंतर इम्पर्सनलचे पण दोन सब टाईप आहेत. पहिला आहे रियल आणि दुसरा आहे नॉमिनल. आणि असे एकूण किती टाईप आहेत इकडे? 3. पर्सनल, रियल आणि नॉमिनल. मॉडर्न अप्रोचमध्ये एकूण 5 टाईप आहेत. ॲसेट, लायबिलिटी, कॅपिटल, लॉस किंवा एक्सपेन्स आणि शेवटचा प्रॉफिट. असे एकूण इकडे किती टाईप आहेत? 5. प्रत्येकासाठी किती किती रूल आहेत? 2-2. याच्यासाठी 2 रूल, डेबिट द रिसिव्हर आणि नंतर क्रेडिट द गिव्हर. याच्यासाठी 2 रूल, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. याच्यासाठी पण 2 रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. बरोबर. तसेच याच्यासाठी 2 रूल, डेबिट इन्क्रीज आणि क्रेडिट डिक्रीज. याच्यासाठी 2 रूल, डेबिट डिक्रीज आणि क्रेडिट इन्क्रीज. याच्यासाठी सेम रूल आहे. याच्यासाठी डेबिट इन्क्रीज आणि क्रेडिट डिक्रीज. याच्यासाठी 2 रूल, डेबिट डिक्रीज आणि क्रेडिट इन्क्रीज. आणि आज आपण काही टर्म्स पाहायला सुरुवात केली. आठवतं ना इथपर्यंत? ठीक आहे, आज आपण इकडेच थांबूयात.